भाजपच्या मुंबई महापालिकेसाठी बनवण्यात आलेल्या गाण्यावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय। त्यावरती आता गायक अवधूत गुप्तेंनी पहिली प्रतिक्रिया दिली। महापालिकेवरती भगवा आणि भगव्यासाठी कमळ अशी आपल्या गाण्याची कॅचलाईन आहे, त्यामुळे भगव्या या शब्दाला आक्षेप घेणं लॉजिकल नसल्याचं अवधूत गुप्तेंनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगाचं पत्र आपण अजूनही पाहिलेलं नसून गाण्यामध्ये कोणत्या दुरुस्त्या पाहिजेत त्याबाबत देखील आपल्याला सांगण्यात आलेलं नसल्याचं अवधूत गुप्ते म्हणाले। भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावरील असलेल्या बॉम्बे ढाबा नावावरती मनसे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत ढाब्यावरती बॅनर फाडलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई नाशिक महामार्गावरून मुंबईकडे जाताना बॉम्बे नावावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी लगेचच ढाब्यावरील बॉम्बे नावाचे बॅनर फाडलेत। बॉम्बे नाव काढून मुंबई करावं यासाठी ढाबा चालकांना मनसेकडून दमदाटी करण्यात आली, तर आठवडाभरामध्ये नाव बदली करणार असल्याचं ढाबा चालकांनी म्हटलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये शाखांना भेट दिली। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंच्या टेंभी नाक्यावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राज ठाकरेंनी अभिवादन केलं। दरम्यान 1986 साली बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंनी उद्घाटन केलेल्या शाखेला देखील राज ठाकरेंनी भेट दिली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना मैदानामध्ये उतरलेत। मालाड प्रभाग क्रमांक 47 मधून तेजिंदर सिंग तिवाना यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली, तर तेजिंदर सिंग तिवाना यांच्या प्रचारासाठी तमिळनाडू भाजपचे नेते अण्णामलाई यांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांचा मुलगा कुणाल जाधव यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। कुणाल जाधव यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला। ऐन पालिका निवडणुकीमध्ये कुणाल जाधव यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे अंधेरीमध्ये काँग्रेसची ताकद ही कमी झाली आहे। मुंबईच्या कांदिवलीतील प्रभाग क्रमांक 28च्या महायुतीच्या उमेदवार वृषाली हुंडारे यांचा जोरदार प्रचार प्रभागातील प्रत्येक घरामध्ये जात प्रचार सुरू आहे, तर वॉर्डातील विकास कामं आणि जनतेशी थेट संपर्क करत हुंडारेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार दिलीप भोईर यांनी घरोघरी जात नागरिकांशी संवाद साधला। परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 3 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या। यावेळी एनडीएमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाली तर आमच्यावर टीका झाली, मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही नेतृत्व सिद्ध केल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तर लोकांचं काम करायचं असेल तर मग सत्तेत असणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले। मालेगाव महापालिकेतील एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवैसींनी सभा घेतली। यावेळी सत्ताधारी मुंबईमध्ये बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात अशी टीका ओवैसींनी केली आहे। तर कचऱ्याचं कंत्राट असलेल्या सत्ताधाऱ्यांना महापालिकेतून कचऱ्यासारखं उचलून फेका अशी टीका देखील ओवैसींनी केली। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 169 मधून आमदार मंगेश कुडाळकर यांचे सुपुत्र जय कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली। हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, मात्र यंदा या मतदारसंघामध्ये 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर आपल्या तरुण मुलासाठी आमदार मंगेश कुडाळकर प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान एकनाथ शिंदेंनी देखील जय कुडाळकरांच्या सभेला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थिती लावत मार्गदर्शन केलंय। नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदानाला थोडेच दिवस शिल्लक असल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत जाताना उमेदवारांची दमछाक होतीये। त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी जॉगिंग ट्रॅक, योगा वर्ग, हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन उमेदवार मतदारांशी संवाद साधतात। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्या पॅनल विरोधामध्ये भाजपने बाजार समिती सभापती कल्पना चुंबळे यांचं पॅनल हे उतरवलेलं असून चुरशीची लढत या प्रभागामध्ये होतीये। नागपूर महापालिकेच्या एकूण 151 जागांपैकी 120 जागा जिंकल्याचं भाजपनं टार्गेट ठेवलंय, मात्र 15 वर्षांच्या सत्तेनंतर भाजप खरोखर 108चा विद्यमान आकडा क्रॉस करून 120चा टार्गेट हे पूर्ण करू शकेल का याकडे लक्ष लागेल। नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या सी वूडमधील प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। यावेळी राज्यामध्ये झालेल्या 67 जागांच्या बिनविरोध निवडीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांचा निवडणुका संपवण्याचा घाट असल्याची टीका ही भास्कर जाधव यांनी केली आहे।
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिलाय। आंबेगावमधील कपिल काळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। कपिल काळे हे आंबेगावमधील माजी आमदार बीडी काळे यांचे नातू होते, तर बीडी काळे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे आमदार होते। रोहित पवारांनी अजितदादांसोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रचार केलाय। 2.5 वर्षांनंतर पवार काका पुतणे हे प्रचाराच्या निमित्तानं एकाच मंचावरती आल्याचं पाहायला मिळालं। दोघांनी देखील घड्याळ आणि तुतारीचा एकत्र प्रचार केला। दरम्यान सुप्रिया सुळे, निलेश लंके हे देखील अजित पवारांसोबत प्रचार करणार आहेत। पिंपरी चिंचवडमधील प्रचार सभेमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांचं कौतुक केलंय। दादांचं भाषण एकदम सुसाट असतं, जे मनात असतं तेच ओठात असतं असं म्हणत काकांवरती पुतण्यानं स्तुतीसुमनं उधळले। तर आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत, आम्ही एकत्र प्रचार करतोय, पुढे काय होईल किंवा भविष्यात काय होईल आत्ताच सांगता येणार नाही असं देखील रोहित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांना महाराष्ट्राचे आका म्हणणाऱ्या भाजप आमदार महेश लांडगेंना आता राष्ट्रवादीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी महेश लांडगेंवरती जोरदार निशाणा साधला। महेश लांडगेंना कदाचित महाराष्ट्राचे पुढचे काका कोण असं म्हणायचं असेल, मात्र काकाऐवजी ते आका म्हणाले असतील असं मिटकरी म्हणाले। तर आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही असं प्रत्युत्तर देखील मिटकरींनी दिलेलं आहे। कदाचित त्यांच्याबरोबर भरपूर आका आहेत, ते स्वतः आका आहेत, ते स्वतः पण आकाच आहेत ना। त्यांच्याकडे किती मोठे मोठे स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांनी भ्रष्टाचार पाळा मोठा केलाय। मग त्यांनी बाकीच्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या घरातलं आपण स्वतः आका आहे हे तरी जाहीर करा ना म्हणा। तुमच्या पोराकडे बघा, तुमच्या कुटुंबाकडे बघा, आता अख्खे पेपरला चाललंय। काल ते एकाने माहिती काढली, अजून ती पण माहिती आता उद्या आम्ही जाहीर करू। मग पुणे आणि पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुरुवातपासून बालेकिल्ला राहिलेला आहे। आदरणीय पवार साहेबांनी 50 वर्ष देशाचं राज्याचं राजकारण करताना ज्याप्रमाणे सिंहाच्या चालीने सिंहाच्या वेगाने राजकारण केलं, त्यांच्याच तालमीत अजितदादांसारखा वाघ तयार झाला। त्याच्यामुळं सिंहाच्या आणि वाघाच्या तालमीत आम्ही तयार होत आहोत आणि एखाद्याला कोणीतरी आका म्हणावं, कारण त्यांना माहीत आहे पवार साहेब शेवटी राजकारणातले काका आहेत, बाप माणूस आहेत। त्यांना स्लिप ऑफ टंगमुळे काकाच्या ऐवजी त्यांच्या तोंडून आका शब्द आला असेल। आणि सिंहाच्या आणि वाघाच्या पक्षात काम करणारी आम्ही माणसं आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्या तालमीत तयार झालेला पक्ष आहे, त्यामुळे आम्ही लांडग्या बिंडग्यांकडे काही लक्ष देत नसतो। पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी अजित पवारांना दिलेला पाठिंबा काढलाय। गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार खरातांचे आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अनेकदा केलं होतं आणि त्यानंतर सचिन खरातांनी तडकाफडकी निवडणुकीमधून माघार घेतली आहे। कोणत्याच उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही, 2 पावलं मागे आलो तर चालेल, पण चुकीचं काम करणार नाही असं खरात म्हणाले। सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता असं स्पष्टीकरण देखील खरात यांनी दिलंय। अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना मी एक पत्रक दिलं, लेटर दिलं आणि मागणी केली की सन्मानपूर्वक जर मला जागा दिल्या तर नक्कीच आघाडी करू, अशा आशयाचं मी त्यांना पत्र दिलं। परंतु मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही। महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या लागल्या आहेत, या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडत आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याच पक्षाला आणि कोणत्याच उमेदवाराला माझा पाठिंबा नाही। सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी जाहीरनामा प्रकाशित केलाय। यावेळी त्यांनी भाजपवरती टीकेची झोड उठवली। आमचा जाहीरनामा कट कॉपी पेस्ट जाहीरनामा नाही असंही त्या म्हणाल्या। तर तसंच कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये असल्याचं प्रणिती शिंदेंनी सांगितलंय। यावेळी माजी आमदार नरसय्या आडम देखील उपस्थित होते। आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही आहे, पण एक जागृत डॉक्युमेंट आहे आणि कंटिन्युअसली चेंजिंग डायनॅमिक असं आमचं हा जाहीरनामा आहे। कट कॉपी पेस्ट जो भाजपचा जाहीरनामा आहे तसा बिलकुल नाही आहे, हे तुम्हाला दिसतं। ह्याच्यात सर्व सामान्यांचे विषय जे आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत। भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या, त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते, डिस्कनेक्ट दिसून येतं।
नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितचा जाहीरनामा प्रसिद्ध माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. मात्र जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावरच महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा फोटोच नाहीये, तर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांना सुद्धा स्थान देण्यात आलेले नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाचा वर्ध्यामध्ये निषेध करण्यात आलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधील सभेमधून विलासरावांच्या आठवणी या पुसून जातील असं विधान केलं होतं. त्यानंतर वर्धा काँग्रेस जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली वर्धा शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारण्यात आले. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यानंतरही हे कर्मचारी कर्तव्यावरती हजर न झाल्यानं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीतील प्रचारसभांसाठी अनेकदा दोन राजकीय पक्षांकडून एकाच मैदानाची मागणी होते, त्यातून वाद होतात. त्याबरोबरच सभा, प्रचार, रॅली यांच्यासाठी राजकीय पक्षांना वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात, ज्यामध्ये वेळ आणि श्रम वाया जातो. या सगळ्यामध्ये पुणे महापालिकेनं सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचारासाठीच्या सर्व परवानग्या फक्त ऑनलाईन पद्धतीने देण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवलाय. त्यामुळे राजकीय पक्षांना सर्व परवानग्या अवघ्या काही तासांमध्ये मिळतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी चक्रा मारण्याची गरजही उरलेली नाहीये. पुणे महापालिकेनं त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केलेलं असून नोंदणीकृत पक्षांचे पदाधिकारी त्यावरती आवश्यक त्या परवानग्या मिळवता येतात. पुण्यामध्ये यशस्वी ठरलेल्या ऑनलाईन परमिशनच्या उपक्रमाचा अहवाल हा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जात असून संपूर्ण राज्यामध्ये भविष्यात सर्व परवानग्या या ऑनलाईन पद्धतीने देण्याच्या दिशेनं प्रयत्न होणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावतीत भाजपची प्रचारसभा पार पडली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह अन्य वरिष्ठ नेते प्रचारसभेला उपस्थित होते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय, तर नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना चांगलंच खडसावलेलं आहे. भाजपमध्ये राहून विरोधामध्ये काम करणाऱ्यांना सोडणार नसल्याचं नवनीत राणा म्हणाले. काँग्रेस पार्टी किंचित होत आहे आणि म्हणून त्यांचा वेळा झालेला अध्यक्ष, ज्याला मनोरुग्णालयामध्ये टाकायची गरज आहे, तो अध्यक्ष म्हणतो आहे देवेंद्र फडणवीसवर टीका करताय. काँग्रेसच्या अध्यक्षाला मनोरुग्णालयात टाकण्याची वेळ आली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला, हा पराभवातनं त्या हर्षवर्धन सपकाळचं पद देण्याची शक्यता आहे. कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाहीये, लक्षात ठेवा. कोणी असन मग, आमचे नेते आमच्या समोर बसलेले, आमच्या मंचावर बसलेले आहे, त्यांना सुद्धा मी हेच विनंती करत, ज्यांनी जेव्हा काम केलं त्यांच्या विरोधात आपल्याला काय करायचं आहे ते खुलेआम है. अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि 4 दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे, पर जो भगवे के साथ बेईमानी किया उसको भी छोड़ने वाले नहीं है, इतना याद जरूर रखना. अमरावतीमध्ये भाजपच्या 2 नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगल्याचं पाहायला मिळालंय. भर सभेमध्ये भाजप खासदार अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणांमध्ये वादाचा भडका उडाला. नवनीत राणांनी काही प्रभागामध्ये भाजप उमेदवाराविरोधामध्ये प्रचाराचा धुरळा उडवल्यावरून अनिल बोंडेंनी थेट नाव घेणं टाळत कानपिचक्या दिल्या. कोण काय बोलतं यांच्याकडे विचार करू नका, मतं मागाल तर फक्त भाजपच्या कमळासाठी मागा, असा चिमटा बोंडेंनी राणेंना लगावला. मग शालजोडीतून हाणणाऱ्यांना बोंडेंना राणांनी भर सभेमध्येच सुनावलं. लोकसभेमध्ये काही लोकांनी कमळाविरोधामध्ये काम केल्याचं सांगत भगव्यासोबत बेईमानी करणाऱ्याला सोडणार नाही, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला. बोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे. काही लोकांचे नावानी जरी कमळ असन तर नवनीत राणांनी इमानदारीचा दुपट्टा कमळ गळ्यात घातला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे. कोणाचे बोलायची आणि याची गरज नाही आहे.
ज्या व्यक्तीला लोकसभामध्ये बॅनर चालत नव्हता, त्यांचा फोटो आमचे कमळाचे सिंबलवर चालत नव्हता, त्यांनी आम्हाला काही सल्ला देऊ नये. लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला. मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाहीये, हे लक्षात ठेवा. कोण काय बोलतं याच्याकडे विचार करू नका. मी स्टेजवरच्याही सगळ्यांना सांगतो, सगळ्या उमेदवारांना सांगतो की मतं सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा. चंद्रपूरमध्ये एबी फॉर्म वाटपामध्ये झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या सुभाष कासनगोट्टुवार यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तुकुम प्रभागामधून कासनगोट्टुवार हे निवडणूक लढवत आहेत. या परिसरातील त्यांच्या बॅनरला शेण फासल्याचं आढळून आलंय. दरम्यान चंद्रपुरामध्ये एबी फॉर्म वाटपामध्ये झालेल्या गोंधळाप्रकरणी कासनगोट्टुवारांसह आणखी काही जणांवरती कारवाई होणार असल्याचे संकेत हे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत. त्याचा पहिला डोस दिला आहे, नंतरचे डोस बाकी आहे. म्हणजे वॅक्सिन तयार आहे. हा पहिला डोस दिला ना, ट्रायल वॅक्सिन दिला आहे. ट्रायल मध्ये कोणी गेलं नाही ना, ट्रायल मध्ये जायचं नसतं, त्याला ट्रायल दिला. आता त्याचे काय दुष्परिणाम आणि सुपरिणाम होतात ते तपासले जात आहे. पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाआधी भारतीय संघाला मोठा फटका बसलाय. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज तिलक वर्मावरती नुकतीच तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मालिकेमध्ये तो खेळू शकणार नाही. मात्र त्यासोबतच त्याच्या विश्वचषकातील समावेशाबाबत देखील सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वुमन्स प्रीमियर लीगच्या 4थ्या सीझनला आजपासून सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरची गतविजेती मुंबई इंडियन्स आणि माजी विजेत्या स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघामध्ये सलामीचा सामना पार पडेल. या स्पर्धेतील सर्व साखळी सामने हे मुंबई आणि बडोद्यामध्ये खेळवले जाणार आहेत, तर अंतिम सामना 5 फेब्रुवारीला पार पडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.